आणि जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने नगर परिषदामधून 11 पैकी 2 गावं जी आहेत ते वगळण्यात आली, ज्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची अशी 2 गावं आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी नगरसेवक गणेश आबा ढोरे हे सुद्धा जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आबा, आज या ठिकाणी जन आंदोलन जे आपण रस्ता रोको करून करताय, नेमकं या पाठीमागचं आपल्या मागण्या काय आहेत, काय आपलं धोरण आहे, काय सांगा? आमच्या राज्य सरकारकडे असू द्या किंवा सर्वसामान्य जनतेचं एकच मत होतं की पुणे महानगरपालिकेचा जो जाचक आहे त्या करातनं आमची सुटका करा. तर ते कराचं बाबतीत जे आमचं म्हणणं होतं तर त्याची दिशाभूल करून कर कमी करण्यासाठी नगर परिषद केली, असं ज्यांनी नगर परिषद केली त्यांचं ते म्हणणं आहे. तर ते त्याच्यात काही तथ्य नाही. जर आपण कुठलं आपल्या हाताला किंवा कुठं जरी दुखापत झाली तर त्याचा इलाज आपण करतो, ना की ते हात काढून टाकतो. तशाच पद्धतीने आमची जी ही 2 गावं आहेत, कुरुळी असेल फुरसुंगी असेल, या 2 गावांच्या नागरिकांचं मत एकच होतं की आमचा टॅक्स कमी करा. तिथल्या कुठल्याही जनतेचं हे मत नव्हतं की आमची नगर परिषद करा म्हणून. जसं कल्याण डोंबिवलीच्या 24 गावांसाठीचा तुम्ही 9 वर्षाचा टॅक्स माफ केला, कुणी केला तर ह्याच मुख्यमंत्र्यांनी केला. तशीच एखादा नियोजन आमच्या ह्या 34 गावं असतील किंवा ह्या 2 गावांसाठी तुम्ही कर माफीचं किंवा कमी करायचं धोरण आखायला पाहिजे होतं. त्याच्यामुळं या सर्व गावकऱ्यांचं किंवा नागरिकांचं एकच मत आहे की पुणे महानगरपालिकेत ही गावं असू द्यात आणि टॅक्स कमी करावं, हीच आमची एक मागणी आहे. त्याच्यासाठी या सर्व जनतेचा आक्रोश आहे की आमचा या सर्वांचा नगर परिषदेचा निषेध. गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यमंत्री शिवतारे बापू यांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय की देशामध्ये सर्वात श्रीमंत नगरपंचायत किंवा कॉर्पोरेशन असेल तर ते फुरसुंगी देवाची उरुळी असेल, याबद्दल काय म्हणतो? त्याबद्दल माझं एकच मत आहे की पुणे महानगरपालिकेत आमची ही गावं 2017ला गेली, बरोबर 17 ते आज 24 आहे. मग तुम्हाला ह्याच जर निर्णय घ्यायचा होता तर पहिला 1 वर्ष जाऊ द्या, चला काही अडचणी समजायला वेळ लागला, कमीत कमी दुसऱ्या वर्षी. आता आम्ही ज्या काही वेतना बोगायच्या ते 7 वर्ष इथं बोगलेले आहेत आणि आता कुठेतरी आम्ही विकासाच्या टप्प्यावरती आलो होतो. विकासाचा टप्पा खरं तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत डीपी फायनल होत नाही, डेव्हलपमेंट प्लॅन जोपर्यंत फायनल होत नाही, तर विकास कामाला चालना मिळत नाही. तर आता तेच काम आमचं 80% पूर्ण आहे. ते राज्य सरकारकडे डीपी मंजुरीसाठी गेलेलं आहे. 20% काम तिथं राहिलेलं आहे. तर येणाऱ्या नजीकच्या दिवसामध्ये तो डीपीआर फायनल झाला असता आणि कुठेतरी आम्हाला विकासाला चालना मिळाली असती. आताच्या काळामध्ये कमीत कमी 68 कोटी रुपये ड्रेनेज विभागाने आम्हाला पुणे महानगरपालिकेने त्या 2 गावांसाठी दिले होते. तर ड्रेनेजचा डीपीआर तयार करावा लागला. म्हणजे पुणे महानगरपालिकेचं एक धोरण आहे, कुठल्याही विकासाचं काम करत असताना कमीत कमी पुढच्या 25 वर्षाला धरून ते करावं लागतं. तर साहजिक आहे आजचं जे काम करायचं पुढच्या 25 वर्षाच्या लोकसंख्येला धरून करायचं असल्यामुळे 2 रुपयाचं काम 4 रुपयावर जातं. त्याच्यामुळे त्याचा निधी तेवढ्या पटीत लागतो. त्याच्यामुळे आमचे 7 वर्ष त्यात वाट बघण्यात गेले आणि आता आमची ती अपेक्षा किंवा वाट बघण्याची प्रतीक्षा जी आमची होती ती संपलेली आहे. आता कुठेतरी विकास कामांच्यावर आमचं काम चालू होणार, त्याच्यात हा चुकीचा निर्णय घेऊन आमची गावं त्यांनी अजून म्हणजे आगीतून उठून फुफुट्यात यायचं काम केलं. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की नगर परिषद श्रीमंत नगर परिषद करणार किंवा फुरसुंगी महानगरपालिका पहिली नगर परिषद करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आमचे 6 ते 7 वर्ष पुणे महानगरपालिका स्टॅब्लिश होण्यास गेले. परत आता नगर परिषद करणार, त्याच्यात आमचे 5-6 वर्ष जाणार. परत हे स्वप्न दाखवलं की फुरसुंगी महानगरपालिका करणार, म्हणजे पुणे महानगरपालिकेतून जायचं नगर परिषद. तिथं आम्ही 7 वर्ष घालवली पुणे महानगरपालिकेत. परत नगर परिषदेत डेव्हलप होण्याची वाट बघायला परत 5-7 वर्ष. त्याच्यात कुठंतरी परत स्टॅब्लिश झालं की यांनी परत स्वप्न दाखवलेली महानगरपालिकेची फुरसुंगी महानगरपालिका, त्याच्यात 5-7 वर्ष. मग हे सगळं आमचे 15 ते 20 वर्ष म्हणजे एक पिढी आम्ही याच्यातच वाट बघण्यातच घालवायची का? त्याच्यासाठी आमचा तीव्र त्याच्यात निषेध आहे. हे सगळ्या हे दिशाभूल आहेत. तर आम्हाला सर्व जनतेच्या वतीने लोकप्रतिनिधी हा जनतेचं मत मांडत असतो, तर मी जनतेचं मत म्हणून सांगतो की आम्हाला पुणे महानगरपालिकेतच जरी शिवतारे बापूंनी हा निर्णय घेतला असेल तरी सुद्धा फेरविचार त्यांनी करावा. फेरविचार त्यांनी करावा. जनतेचं सर्वात पहिलं ज्यावेळेस त्यांचा हा विषय झाला होता तर तुम्ही जनमत चाचणी घ्या. म्हणजे कोण नगर परिषद म्हणतंय कोण महानगरपालिका म्हणतंय बाजूला ठेवा. शासकीय लेवलला जनमत चाचणी घ्या. जसं आपण मतदान प्रक्रिया राबवतो सगळे शासकीय लेवलला, तशी मतदान प्रक्रिया राबवा आणि त्याच्यातून जे काय जनमत होईल ते होईल. मग जे लोकांना जे मान्य आहे ते गणेश जोडे काय कुणाच्या त्याच्या बापाला सुद्धा मान्य करावं लागेल ना. मग परत फेरविचार यांनी करावा अशी आमची सर्व जनतेच्या वतीने मागणी. शासनाने लवकरात लवकर आपली मागणी जर ही पूर्ण केली नाही तर पुढचं पाऊल आपल्या कशा पद्धतीने असणार, काय सांग? पुढचं पाऊल एक तर जनतेला घेऊन तीव्र निषेध ह्याच्यापेक्षा मोठा करणं आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं हायकोर्ट असू द्या सुप्रीम कोर्ट असू द्या इथपर्यंत जाण्याची आमची तयारी. ऑलरेडी आम्ही 2022ला माझे सहकारी व सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही ठराविक जण हायकोर्टात होतो.
आणि आता तर त्याच्यानंतर ती केस निकाली ह्या बेसवरती काढली की आताची नोटिफिकेशन काढले कदाचित शासनाचा निर्णय बदलू शकतो तुम्ही म्हणजे एखादा गुन्हा घडायच्या आधी तुम्ही इथं तक्रार दाखल करू नका तर त्या बेसवरती तो निकाल आमचा निकाली काढण्यात आली ती केस तर आता जी आर आलेला आहे तर आम्ही हायकोर्ट असू द्या सुप्रीम कोर्ट असू द्या शेवट आम्हाला लोकप्रतिनिधी करणारे मला असू द्या सर्वांना आम्हाला जनमतातून या लोकांनी स्वीकारलेले आणि त्याच लोकांसाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागलं तर आम्ही करणार आहे. नक्कीच सलोनी, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फुरसुंगी आणि देवाची उरुळी हे 11 गावापैकी 2 गावं वगळण्यात आली होती आणि निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय जो आहे तो रोडवरती उतरून रस्ता रोको आंदोलन जे आहे ते करत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण दृश्य जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या आंदोलनासाठी असंख्य असे लोकसमुदाय जे आहेत ते जमलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणचे माजी नगरसेवक गणेशाबा ढोरे, त्याचबरोबर माजी उपसरपंच संजय शेठ आटपळे आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या समस्त नागरिकांची मागणी आहे की जे गावं तुम्ही वगळण्यात आलेली आहेत ते तुम्ही वगळण्यात येऊ नये, अन्यथा इथून पुढचं जे आमचं ठोस पावलं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचं मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.